या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. विजापूर रोडवरील वादग्रस्त पनाश वास्तू बांधकाम प्रकरणाची फाईल महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुन्हा ओपन केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा बांधकाम परवाने दिल्याचे निदर्शनास आल्याने बांधकाम विभाग, नगर अभियंता कार्यालयातील आजी माजी अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश शुक्रवारी दिनांक 21 रोजी नगर रचना विभागास दिल्याने अनेक आजी माजी अधिकारी या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ठरलेल्या गलोर डेव्हलपमेंट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात 17 मजली पनाश इमारत प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतर महापालिकेने विकासासह आर्किटेक्ट, इंजिनियर यांना दिलेल्या नोटिसाची मुदत संपली आहे. तरीही बांधकाम परवाना रद्द करण्याची अद्याप कोणतीही प्रक्रिया नगररचना विभागात दिसून येत नाही. महापालिकेच्या पनाशकडे 4 कोटींची थकबाकी आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा विषय महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर नगर रचना विभागाचे उपसंचालक मनीष जय बिष्णुरकर यांना बोलावून माहिती घेतली. फाईलची तपासणी केली असता फाईलमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. बांधकाम परवाना चुकीच्या पद्धतीने दिला आहे. बांधकाम परवाना देताना खरेदीत खत 7/12 जोडला नाही. जागा एकाच्या नावावर आहे, त्यासाठी लागणारे हमीपत्र जोडले नाही. महापालिका प्रशासनाने दिलेली जागा कमी आणि तळघरामध्ये दिली आहे. 9 मजली परवाना असता 17 मजले बांधण्यास परवानगी दिली असे मुद्दे आयुक्तांनी शोधून काढले आहेत. पनाशच्या विकासाने महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा उद्योग केला आहे. बिल्डर, डेव्हलपर, आर्किटेक्ट दोषी असल्याने नोटिसा बजावल्या. त्याप्रमाणे महापालिकेच्या तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याने महापालिकेत ही खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरामध्ये गेल्या 1 वर्षभराच्या काळामध्ये काही इमारती जे आमचं बांधकाम आणि परवाना विभाग आहे त्याच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्याचं निदर्शनास लक्षात आलं होतं. याबाबतीत काही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते जे काही जे इंजिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्ट्स आहेत त्यांना हाताशी धरून बोगस सह्यांच्या आधारे या इमारतींची बांधकाम केल्याचं दिसून आलेलं आहे. या संदर्भात यांची प्राथमिक छाननी आम्ही केलेली आहे आणि आपला जो MRDP कायदा आहे त्याच्या अनुषंगानं त्याचा कलम 53 आहे. त्याच्यानुसार जर कुठलीही इमारत असेल किंवा कुठलंही बांधकाम असेल जे नियमानुसार झालेलं नसेल तर त्याला आपण एक नोटीस देतो आणि 30 दिवसाच्या आत त्यांचं म्हणणं सादर करण्याच्या त्यांना संधी देतो. जर समजा ते जे बांधकाम आहे ते जर समजा नियमानुसार शास्ती लावून जर रेग्युलराईज करता येत असेल किंवा नियमितीकरण करता येत असेल तर आपण त्याला रेग्युलराईज केलं जातं आणि जर समजा ते रेग्युलराईज केलं जाऊ शकत नसेल, ते बांधकाम पूर्णतः अवैध असेल तर त्याला पुढचे इतर सेक्शन आहेत आपल्या MRDPमध्ये त्यानुसार त्याची शास्ती आणि त्याला जे काही त्या पाडकाम करण्याचे आपण आदेश देत असतो. यानुसार जे आपल्या साधारणतः 96 प्रॉपर्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत तर त्याच्यासाठी जी लिगल प्रक्रिया आहे आम्ही ती सुरू केलेली आहे आणि जी पुढील जी आता सेक्शन 53 नोटीस आहे ते सर्वांना इश्यू करत आहोत आणि साधारण त्यातल्या जवळजवळ 28-29 प्रॉपर्टी अशा आहेत. असं ते प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की त्या त्यांचं जे किमान जे साईड मार्जिन असेल, फ्रंट मार्जिन असेल, रिअर मार्जिन असेल किंवा त्यांना जे अलाउड असलेले FS आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त बांधकाम केलेलं दिसून येते. त्यामुळे त्या प्राथमिकदृष्ट्या त्यांना परंतु सर्वांना 30 दिवसाची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा आलेला रिस्पॉन्स आणि त्यांचा आलेले रिप्लाय याच्या आधारे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.